दुसरीकडे मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आजपासून राज्यभर सर्वेक्षण करणार आहे। पुढचे 8 दिवस म्हणजे आजपासून 31 जानेवारी दरम्यान ही मोहीम चालणार आहे। 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 अर्धसैनिक वसाहतींमध्ये सर्वेक्षण केले जाईल। या मोहिमेअंतर्गत जवळपास 2.5 कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाईल। त्यासाठी 1.25 लाख प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना सुद्धा मदतीला घेतलं जाणार आहे। यापूर्वी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण रद्द करताना सुप्रीम कोर्टानं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातल्या त्रुटींवर बोट ठेवलं होतं। आता त्याच त्रुटी दूर करण्यासाठी मागासवर्ग आयोग पुन्हा सर्वेक्षण करणार आहे। दरम्यान सर्वेक्षण करून टिकणारं आरक्षण मिळणार का असा सवाल जरांगे पाटील यांनी केलाय। परंतु ते टिकणार आहे का? ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? एनटी विजेंटी सारखं ते टिकणार का? कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेल्यावर आरक्षण उडणार। नेमका अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ते टिकणार आहे का नाही याचं स्पष्टीकरण सुद्धा होणं गरजेचं आहे। ते मराठ्यांनी कधीच नाकारले नाही। पण जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात ओबीसी आरक्षणातल्या तर मराठ्यांकडून बी एकच आहे, साधा आणि सोपा, मराठ्यांना इथंच देऊन टाका ना, किंवा 54 लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा। तोच आकडा प्रचंड मोठा होतो आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा।